हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी. नमस्कार. मिशन व्हिजन या उपक्रमांतर्गत आज कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात असणाऱ्या सौ नेहा अभय तेंडुलकर या आपल्या बीन्यूजच्या स्टुडिओमध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहेत. शहरातला सगळ्यात मोठा प्रभाग अशी प्रभाग क्रमांक 20 ची ओळख आहे. त्यामुळे साहजिकच इतर उमेदवारांपेक्षा यांच्यापुढे आव्हानही तुलनेनं मोठी असणार आहेत. तर या संदर्भात त्यांनी काय तयारी केलेली आहे, त्यांची काय भूमिका आहे हे मांडण्यासाठी त्या आज इथं आलेल्या आहेत. आपण त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूया. स्वागत आहे आपलं. नमस्कार. मला सांगा, ही निवडणूक लढवण्यामागची आपली भूमिका नेमकी काय आहे? नमस्कार, मी डॉक्टर नेहा अभय तेंडुलकर, स्वराज्य महिला मंच प्रेसिडेंट, प्रभाग क्रमांक 20 मधून भारतीय जनता पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून आज मी या महानगरपालिकेच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे. गेले 10 वर्ष झालं अभय तेंडुलकर सर आणि मी समाजकार्य करत आहोत आमच्या या प्रभागामध्ये. आणि हे काम करत असताना बरेच प्रलंबित प्रश्न आम्हाला हे पाहायला मिळतात. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी आपली महानगरपालिकेची निवडणूक आहे तर ती आम्हाला हे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक संधी आहे. आणि म्हणूनच आज आम्ही ह्या नगरपालिकेच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहोत. प्रभाग क्रमांक 20 मध्ये एकूण मतदारांची संख्या आणि त्याच्यामध्ये महिला मतदार किती आहेत या संदर्भातला आपण काय अभ्यास केलाय का? एकूण जर आपण वोटर्स पाहिले तर 32,700 वोटिंग आहे. त्याच्यामध्ये 50% हे लेडीज आहेत आणि 50% हे जेंट्स असणार आहेत. स्वराज्य महिला मंचच्या माध्यमातून तुम्ही कार्यरत आहात, तुम्ही त्याच्या चेअरमन आहात असं तुम्ही उल्लेख केला. तर काय स्वराज्य मंच नेमकं काम करतं? स्वराज्य महिला मंच अंतर्गत आम्ही महिला सक्षमीकरण आणि लहान मुलांसाठी काम करत आलेलो आहे गेले 10 वर्ष. तर आपण जर पाहिलं तर प्रभागामध्ये काम करत असताना मला माझ्या बऱ्याच मैत्रिणींकडून असं सांगण्यात आलं की ताई आम्हाला घरी बसून काहीतरी काम द्या. हा देखील आज खूप मुद्दा म्हणजे खूप महत्त्वाची असा हा विषय आहे की जसं रोडचा विषय आहे लक्षात घ्या, तसंच आज म्हणजे महिलांना घरी बसून काहीतरी काम हवं आहे हे देखील म्हणजे त्यांच्या सांगण्यातून येत आहे. तर ह्याच गोष्टींचा सर्व विचार करून आम्ही महिलांना विविध प्रकारचे ट्रेनिंग देतो, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल यांच्याकडून आम्ही ज्वेलरी मेकिंगचा कोर्स रन करतो की ज्याच्यामध्ये महिलांना प्रशिक्षण तर दिलंच जातं पण याच पद्धतीने त्यांना दर महिन्याला खूप छान स्टायपेंड देखील मिळतो. याच पद्धतीने आज स्वराज्य मंचच्या महिला आमच्या विविध प्रोडक्ट्स बनवतात. लक्षात घ्या, केमिकल फ्री सोप्स, उपटन, ऑइल, याच पद्धतीने कापडी बॅग्स, साडी कवर्स असे विविध प्रोडक्ट्स ते बनवतात. याच पद्धतीने त्यांना फक्त हे प्रोडक्ट्स बनवायचे नाहीत तर त्याचं सेलिंग देखील कसं करायचं हे त्यांना यावं म्हणून दिवाळी शॉपिंग फेस्टिवल नावाचा आम्ही खूप मोठा इव्हेंट महिलांसाठी घेतो, ज्याच्यामध्ये महिलांना स्टॉल्स फ्री दिले जातात. महिलांनी त्यांच्या रोजच्या शेड्यूलमधून थोडंसं बाहेर येऊन त्यांना काहीतरी मनोरंजन असावं म्हणून स्वराज्य महिला मंच अंतर्गत आम्ही विविध इव्हेंट्स घेतो, ज्याच्यामध्ये नवरात्रीमध्ये आम्ही दांडिया फिस्ता नावाचा खूप मोठा इव्हेंट घेतो. गणपतीच्या वेळेला आम्ही गौरी गणपतीचे खेळ घेतो महिलांसाठी. याच पद्धतीने महिला दिन आम्ही खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो की जेव्हा महिला दिनाच्या दिवशी आम्ही आमच्या प्रभागातील सर्व विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान तर करतोच, पण त्या दिवशी आम्ही महिलांना एक ओपन प्लॅटफॉर्म देतो म्हणजे त्यांचे सर्व कला गुण सादर करण्यासाठी. तर असं आमचं हे स्वराज्य महिला मंचचं काम बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. अभय तेंडुलकरांच्या साथीनं तुम्ही समाजकार्यामध्ये उतरलेला आहात. अभय तेंडुलकर गेले 10-15 वर्ष समाजकार्यामध्ये कार्यरत आहेत. तर त्यांच्या कार्याविषयी काय सांगा? अभय तेंडुलकर सर बाय प्रोफेशन गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत. सरांचं जर आपण बॅकग्राऊंड बघितलं तर सरांच्या घराला 40 वर्षांचा समाजकार्याचा वारसा आहे. लक्षात घ्या, सरांचे आजोबा, सरांचे डॅडी, सरांच्या मम्मी हे सर्वच जण समाजकार्यात आहेत आणि त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही दोघे आमच्या प्रभागामध्ये काम करत आहोत. आज जर पाहिलं तर एक नगरसेवकाची म्हणजे कामं अशी मांडली जातात की रोड्स, गटर्स आणि पाणी, पण याही पुढे जाऊन म्हणजे सरांचं आज आमच्या प्रभागामध्ये काम खूप छान आहे. माननीय अमल माडिक सर, माननीय धनंजय माडिक सर,
याच पद्धतीने पालकमंत्री आंबेडकर साहेब, माधुरीताई मिसाळ या सर्वांच्या मदतीतून आणि अभय तेंडुलकर सर यांच्या प्रयत्नातून आज आमच्या प्रभागासाठी अभय तेंडुलकर सरांनी भरघोस असा निधी हा आणलेला आहे. तर कोणतंही पद नसताना, कोणतंही म्हणजे इलेक्शन्स नसताना सरांनी हे खूप छान काम केलंय आणि मला प्रामुख्याने बऱ्याच गोष्टी हायलाईट इथं कराव्याशा वाटतात, की आज आमच्या प्रभागामध्ये माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या मदतीतून अभय तेंडुलकर सरांनी फिरतं वाचनालय सुरू केलेलं आहे. याच पद्धतीने आरोग्य केंद्रासाठी अभय तेंडुलकर सरांनी मंजुरी घेतलेली आहे आणि दुधात साखर म्हणून आज आमच्या प्रभागासाठी अभय तेंडुलकर सरांनी पोलीस चौकीची देखील मंजुरी केलेली आहे. तर इतकं छान काम म्हणजे सर आज आमच्या प्रभागामध्ये करतात. प्रभागामध्ये तुम्ही आता प्रचारासाठी बाहेर पडलेला आहात. थोडंसं मोठा प्रभाग असल्यामुळं थोडंसं जास्त प्रचार तुम्हाला करावा लागणार आहे. बरोबर. हे सगळं करत असताना तुम्ही प्रभागात फिरता, तर त्या प्रभागातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या तुम्ही सुद्धा आपल्या डोळ्यानं बघता किंवा तिथल्या प्रभागातले नागरिक मतदार सुद्धा तुम्हाला सांगतात की आमच्या प्रभागामध्ये या समस्या आहेत. तर प्रामुख्यानं काय समस्या तुमच्या मतदारसंघात आहेत असं तुम्हाला वाटतं? आता ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने गेले 2 महिने झाले मी आमच्या प्रभागामध्ये म्हणजे खूप जास्त संपर्कामध्ये आलेले आहे लोकांच्या. तर असं काही म्हणजे वेगळे किंवा असं काही एक्स्ट्राऑर्डिनरी लोकांच्या अपेक्षा नाही आहेत लक्षात घ्या. तर जी मूलभूत गोष्टी आहेत त्याच आज आपल्या प्रभागामध्ये झालेल्या नाहीत. जसं रोड्स, गटर्स, स्ट्रीट लाईट्स ह्या मूलभूत गोष्टीच आज प्रभागामध्ये झालेल्या नाही आहेत. आणि याच पद्धतीने जर आपण पाहायला गेलं तर आज लोकांना कुठेही पाहायला गेलं तर एकही बगीचा नाही आहे की जिथे लहान मुलं किंवा वृद्ध आपला टाइम स्पेंड करू शकतील किंवा कुठे आपले आरोग्य केंद्र नाही आहेत की जिथे आपल्या मेडिकलच्या फॅसिलिटीज आपल्याला मिळू शकतील. तर अशा बऱ्याच गोष्टी मला ह्या जाणवतात. कोल्हापूर शहरामध्ये तुम्ही आता बरेच काळ वास्तव्य करत आहात. प्रभागातल्या समस्यांसंदर्भात तुम्हाला त्याची जाणीव आहे. उद्या निवडून गेल्यानंतर तुम्ही फक्त एका प्रभागाचे नव्हे तर पूर्ण शहराचं प्रतिनिधित्व करणार आहात. शहरामध्ये नेमक्या कुठल्या समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं? आता आज जर आमच्या माहितीचं काम बघितलं तर मी आमच्या वोटर्सना मुद्दाम इथे सांगू शकते की इतकं छान काम आमच्या माहितीनं आज कोल्हापूरसाठी केलेलं आहे की आपल्या कोल्हापूरचं एअरपोर्टकडे आपण बघूया. इट वॉज लाईक अ नेव्हर बिफोर एअरपोर्ट. याच पद्धतीने रेल्वे स्टेशन आपण कित्येक वर्षांपासून ट्रेननी प्रवास करतो, तर इतकं छान आणि क्लीन एअरपोर्ट झालेलं आहे. महालक्ष्मी मंदिरासाठी इतका छान निधी आलेला आहे. पण एक म्हणजे काही गोष्टी आत्ताच आपल्या हातामध्ये सत्ता आलेली आहे, पण बऱ्याच गोष्टी या छान झालेल्या देखील आहेत. पण आज जर पाहिलं तर सेम रोडचा प्रश्न आहे. याच पद्धतीने मी स्वतः महिलांसाठी खूप वर्ष काम केलंय. तर मला तर आवर्जून इथं सांगायचं आहे की महिलांसाठी एकही वॉशरूम आज आपल्या कोल्हापूरमध्ये नाही आहे. ती माझी खूप इच्छा आहे की वॉशरूम झाले पाहिजेत आणि आर्टिक्युलेटेड आपल्या इथे बगीचे पाहिजेत लक्षात घ्या. याच पद्धतीने जर पाहिलं तर वृद्धांसाठी, लहान मुलांसाठी हॉबी सेंटर्स हवेत किंवा जे आपले आता युवा वर्ग आपल्या इथं खूप आहे तर त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायचं म्हणून किंवा त्यांना एक बिझनेस ट्रेनिंग देणारं असं हब आपल्याकडे असावं असं मला निश्चित वाटतं. शहराच्या ज्या प्रमुख समस्या आहेत त्याच्यामध्ये पाणी प्रश्न असेल किंवा कचऱ्याच्या समस्या असेल, या संदर्भात तुमचं मत काय आहे? आता जो वेस्ट मॅनेजमेंट बद्दल बोलायचं झालं तर बऱ्याच वर्षांपासून आपण स्ट्रगल करतोय की ओला कचरा आणि सुका कचरा ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत, ज्या अजून होत नाहीयेत. म्हणजे काही गोष्टींमुळे मला वाटतं आता महायुतीची सत्ता आपल्या नगरपालिकेमध्ये आल्यानंतर ह्या गोष्टी लवकरच होतील. तर मला असं वाटतं की प्रामुख्याने वेस्ट मॅनेजमेंटचा विषय हा झाला पाहिजे. पाण्या प्रश्नासंदर्भात आपली काय भूमिका आहे? पाणी हे तर जीवन आहे लक्षात घ्या. तर पाण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही आणि आमच्या महिलांचं तर पाण्याशिवाय काहीच चालत नाही. कारण दिवसभर आम्हाला म्हणजे पाणी हवंच अशी गोष्ट आहे आणि त्यामुळे मला निश्चितच वाटतं की स्वच्छ पिण्याचं पाणी हे तर प्रत्येक आपल्या नागरिकाचा अधिकार आहे. त्यामुळे त्याच्या संदर्भात काहीतरी छान उपाययोजना ही आपण करायचीच आहे पुढे. शहरातल्या नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात महायुतीच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्नसुद्धा सुरू आहेत. तर महायुतीच्या नेत्यांनी आता निवडणूक रिंगणामध्ये तुम्हाला या निमित्तानं पाठबळ दिलेलं आहे. तर प्रचार करत असताना किंवा एकूण निवडणुकीच्या रिंगणामध्ये महायुतीच्या नेत्यांची तुम्हाला कशी साथ मिळाली? आता आज जर आपला जो नवीन प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 20 मधून मी उभी आहे. आमचा आधीचा प्रभाग क्रमांक होता 76. तर या 76 साठी आज
आपल्या सर्वांचे आवडते आमदार माननीय अमल माडिक सर, माननीय धनंजय माडिक सर, आपले पालकमंत्री आबिटकर साहेब, माधुरीताई मिसाळ मॅम, तर या सर्वांनी भरघोस असा निधी आमच्या प्रभाग क्रमांक 20 साठी दिलेला आहे. लक्षात घ्या, आपण जर पाहिलं तर प्रलंबित राहिलेला देवकर पानन टू वाशीनाका रोड जो होता, तर त्याच्यासाठी खूप असा छान निधी आम्हाला माहिती सरकारकडून मिळालेला आहे आणि सांगायला खूप छान वाटतं की त्या रोडचं काम पूर्णत्वास आता आलेलं आहे. याच पद्धतीने आमच्या प्रभागामध्ये दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे, त्याच्यासाठी देखील भरघोस असा निधी आम्हाला या माहिती सरकारकडून आलेला आहे. तर इतकी छान मदत आहेच. म्हणजे परिसरातल्या मतदारांपर्यंत तुम्ही आता पोहोचलाच आहात सगळीकडं आणि तुमची भूमिका, महायुतीची भूमिका या निमित्तानं तुम्ही समजावलेली आहे. वैयक्तिक उमेदवार म्हणून भागातल्या मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? आता गेले 20 वर्ष झाले आपण पाहत आहोत की आपली सत्ता नाही आहे. लक्षात घ्या, महानगरपालिकेवरती. तर जसं आपण मगाशी डिस्कस केलं की सगळीकडे तोच प्रश्न आहे की रोड्स झाले नाही आहेत, गटर्स झाले नाही आहेत, पाण्याची सोय नाही. म्हणजे थोडक्यात काय की मूलभूत गोष्टी झालेल्या नाही आहेत. लक्षात घ्या. तर आज आमचे जे नागरिक आहेत, आमचे जे वोटर्स आहेत, ते सुजाण नागरिक आहेत. लक्षात घ्या, त्यांना ते देखील आज पाहू शकतात की महायुतीच्या सरकारने किती छान काम आपल्या ह्या प्रभागासाठी केलेलं आहे. की जसं मी आपल्याला सांगितलं की एअरपोर्टकडे पाहूया, आपल्या रेल्वे स्टेशनकडे पाहूया. आज सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये आलेला आहे. याच पद्धतीने बास्केट ब्रिजसाठी देखील कोट्यवधी रुपयांचा निधी आज आपल्याला माहिती सरकारकडून आलेला आहे. तर मला निश्चितच वाटतं की आमचे हे सुजाण नागरिक, आमचे सुजाण वोटर्स, नक्कीच त्यांचा कौल हा महायुतीला असणार आहे. आणि मी स्पेशली आमच्या या प्रभाग क्रमांक 20 मधल्या वोटर्सना हे सांगेन की आपण नगरसेवक निवडा किंवा नगरसेविका निवडा, पण तो आपल्याच प्रभागातला असला पाहिजे. तर या होत्या डॉक्टर नेहा अभय तेंडुलकर, प्रभाग क्रमांक 20 मधून भाजपच्या कमळ चिन्हावर त्या निवडणूक रिंगणात आहेत. व्हिजन क्लिअर आहे, मिशन क्लिअर आहे, काय काम करायचं आहे याचा अभ्यास त्यांच्याकडे आहे आणि भाजपच्या दिग्गज महायुतीच्या सगळ्या नेत्यांची त्यांना साथ लाभलेली आहे. त्यामुळं यावर्षी निवडणुकीचा फळ आपण 100% जिंकणार असा आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यातून या ठिकाणी जाणवतोय. याचं चित्र किंवा याचा जो निकाल आहे तो 16 जानेवारीला आपल्याला निश्चितपणे समजेल आणि त्यानंतर या प्रभागातले चित्र जे आहे ते स्पष्ट होईल. धन्यवाद. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B.